गुड इव्हनिंग माय डिअर फ्रेंड्स. मी प्राध्यापक सचिन कुमार गव्हाळे तुम्हा सगळ्यांचं ऑल ओव्हर महाराष्ट्रभर असलेल्या भावी शिक्षकांचं होऊ घातलेल्या शिक्षकांचं माझ्या सचिन कुमार गव्हाळे या यूट्यूब चॅनलवरची सहर्ष स्वागत करतोय. आता नुकताच जे काल आपण पाहिलं असेल तर टीईटीची ॲड पडलेली आहे आणि उद्यापासनं म्हणजे 15 सप्टेंबर पासून त्याचे फॉर्म भरणं सुरू होत आहे. तत्पूर्वी काही दिवसापूर्वी तुम्हाला GR आलेला आहे, ज्या GR मध्ये सांगितलेलं आहे की 2011 पूर्वीचे जेवढे काही कॅन्डिडेट्स होते त्यांना टीईटी कंपल्सरी नाही, पण 2011 नंतर जेवढे काही लोक लागलेले आहेत म्हणजे शाळेला लागलेले आहेत, सरकारी नोकरीवर लागलेले आहेत, शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत, त्या सगळ्यांना काय केलंय की टीईटी कंपल्सरी केलेली आहे. आता याच्यावर बऱ्याच शंका कुशंका आलेल्या आहेत, बऱ्याच लोकांचे व्ह्यूज बदललेले आहेत. कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं, बरोबर. पण आपल्याला या 23 नोव्हेंबरला होणारी जी टीईटी आहे त्या टीईटी साठी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, या टीईटी साठी आपल्याला काही रणनीती यूज करायची आहे. आपल्याला एक असं प्लॅनिंग करायचं आहे की ज्याच्या माध्यमातून आपण टीईटी क्वालिफाय होऊ, असं काहीतरी आपल्याला तयार करायचं आहे, प्लॅनिंग करायचं आहे, नियोजन करायचं आहे. त्यासाठीच आजचा आपण ठेवलेला हा आपला सेमिनार आहे, टीईटी 2025 अभ्यासाची रणनीती, नेमका अभ्यास काय करावा. ओके, आता या सेमिनारमधनं या लेक्चरमधनं तुम्हाला काय काय मिळणार आहे तर तुम्हाला आता मी तुम्हाला सांगितलं की शिक्षक पात्रता परीक्षा 2025 टीईटी एक्झाम कधी आहे, ती 23 नोव्हेंबरला आहे. त्यासाठीच आपण घेतलेला हा काय सेमिनार आहे की याच्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी क्लिअर करणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट टीईटी कुणासाठी, म्हणजे कोण कोण टीईटी देऊ शकतं, टीईटी साठी इलिजिबल कोण कोण आहे, कोणाला टीईटी द्यायला चालतं, कोणाला टीईटी द्यायला चालत नाही. त्याच्यानंतर नेमकं GRचं म्हणणं काय आहे, त्यानंतर आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, नेमका अभ्यास कसा करायचा, अभ्यासाची रणनीती ज्याला आपण काय म्हणतो स्ट्रॅटेजी, अभ्यासाची स्ट्रॅटेजी आपल्याला कोणती वापरावी लागेल, या सगळ्या गोष्टी संदर्भात आपण आजचा काय करतोय सेमिनार घेतोय. याच्यामध्ये एक जर तुम्ही पाहिलं असेल तर टीईटी देणारे या वर्षीची टीईटी देणारे 3 प्रकारचे कॅन्डिडेट आहेत. पहिला डीएड धारक कॅन्डिडेट, दुसरे बीएड वाले कॅन्डिडेट आणि तिसरे नोकरीमध्ये रुजू असणारे कॅन्डिडेट. ओके, आता टीईटी कोण कोण देऊ शकतं, त्याचे पेपर किती असतात, त्याच्यामध्ये अभ्यासक्रम काय असतो, आपण कोणत्या विषयाचा अभ्यास करायला पाहिजे, कोणत्या मध्ये स्कोरिंग आपण करू शकतो, कोणते ॲक्युरेट मार्क देणारे सब्जेक्ट आहेत, नेमका काय करायला पाहिजे हे आपण समोर पाहणारच आहे. ओके, तत्पूर्वी तुम्हाला कोण कोण देऊ शकतं ते आपण पहिले समजून घेऊया. सगळ्यात पहिले कॅन्डिडेट आहेत डीएड वाले कॅन्डिडेट की जे 12th पास आहेत. ओके, 12th ज्याला आपण काय म्हणतो 12वी डीएड झालेले आहेत, काही लोकांचं डीटीएड झालेलं असेल. ओके, आता नावं वेगवेगळी जरी असली तरी आपण काय म्हणू की डीएड झालेले आहेत. आता डीएड चे जे कॅन्डिडेट असतात हे 1 ते 6 साठी काय केले जातात, 1ली ते 6वी साठी काय केले जातात, अपॉइंट केले जातात. त्यांची नियुक्ती 1ली ते 6वी साठी केलेली जाते. ओके, आता 1ली ते 6वी पर्यंत शिकवणारा जो कॅन्डिडेट असतो त्याला कंपल्सरी काय केलेला आहे, कंपल्सरी केलेला आहे. म्हणजे डीएड देणारा जो प्रत्येक कॅन्डिडेट असतो, जो डीएड बेस जॉईन होतो, त्याला प्रत्येकाला काय केलेला आहे, कंपल्सरी त्याला टीईटी केलेली आहे. ओके, दुसरी गोष्ट त्याला जर झेडपी ला जॉईन व्हायचं असेल तर त्याला TAIT एक्झाम द्यावी लागते. या TAIT एक्झाम टीईटी झाल्यानंतरच तो देऊ शकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य डीएड वाले जेवढे कॅन्डिडेट आहे, डीएड झालेलं ज्या कॅन्डिडेट्स आहे, ज्या स्टुडंटचं डीएड झालेलं आहे
त्याला टीईटी कंपल्सरी आहे. आणि त्याला टीईटीचा कोणता पेपर कंपल्सरी आहे, तो पेपर क्रमांक 1. कोणता पेपर कंपल्सरी आहे, तो आहे पेपर क्रमांक 1, पेपर पहिला. ओके. आता दुसरे जे कॅन्डिडेट आहेत बीएड, आता याच्यामध्ये काही ग्रॅज्युएशन झालेले आहे आणि काही मास्टर डिग्री झालेले आहे. म्हणजे जर असेल तर BA झालेले असेल किंवा BSc झालेली असतील. दुसरं मास्टर डिग्री MA झालेले आहे आणि MSc झालेले आहे. ओके. आता याच्यामध्ये काय असतं पहा, याच्यामध्ये जे लोक PG झालेले आहेत हे PG झालेले जे कॅन्डिडेट आहेत ते 9 to 12 पर्यंत चालतात. ओके. 9 ते 12 पर्यंत त्यांची काय होती, नियुक्ती होते. यांना कोणत्याच प्रकारची टीईटी आधी द्यावी लागत नव्हती. डायरेक्ट TIT एक्झाम दिली तर त्यांची काय होती, नियुक्ती होत होती. पण ग्रॅज्युएशन झालेले जे आहेत, जे 6 to 8 पर्यंत जॉईन होतात, यांना सुद्धा काय केलेली आहे, सक्तीची टीईटी केलेली आहे. त्यांना टीईटी द्यावीच लागते, त्यांना कंपल्सरी केलेली आहे. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झाल्यास 1ली ते 8वी पर्यंत जे कॅन्डिडेट आहेत त्यांना टीईटी काय केलेली आहे, कंपल्सरी केलेली आहे. ओके. आधीच सांगतोय मी तुम्हाला, आता काय चेंज झाले ते पण सांगतो. आता ज्यांचं डीएड असो, ज्यांचं बीएड असो, कोणीही असो, 2011 नंतरचे जे सगळे कॅन्डिडेट आहेत, नियुक्त झालेले शिक्षक आहेत, त्या सगळ्या शिक्षकांना टीईटी काय केलेली आहे, कंपल्सरी केलेली आहे. टीईटी कंपल्सरी केलेली आहे. म्हणजे काय केलेलं आहे, सक्तीची केलेली आहे की त्यांची जर टीईटी असेल तरच त्याचं काय होईल, समोर त्यांचं सेवाग्राह्य धरला जाईल, अदरवाईज नाही. त्याच्यासाठी त्यांना किती दिलेले आहेत, 2 वर्ष दिलेले आहेत. त्यांना 2 वर्षामध्ये काय करून द्यायची आहे, टीईटी कंपल्सरी क्वालिफाय किंवा ज्याला आपण टीईटी पात्र त्यांना करून द्यावी लागेल. आता मुद्दा हा आहे की 2011 पूर्वीचे जे आहे त्यांना नाही का, तर त्यांना कंपल्सरी नाही. पण ज्या वेळेला त्यांचं प्रमोशन होईल किंवा ज्याला आपण काय म्हणतो की वरिष्ठ श्रेणी त्यांना लागेल किंवा ज्याला आपण काय म्हणतो वरिष्ठ श्रेणी असेल किंवा उच्च श्रेणी असेल, असं प्रमोशन ज्यांचं होईल त्यांना ते कंपल्सरी ठेवतील, किंबहुना आताच कंपल्सरी आहे. मग एंड ऑफ द रिझल्ट माझं असं सजेशन आहे की जेवढे काही कॅन्डिडेट आहेत जे सरकारी नोकरीला लागलेले आहेत त्यांनी ते 2011 नंतरचे असो की 2011 आधीचे असो, त्यांनी टीईटी द्यावी. कारण आपलं हे जे शासन आहे, हे शासन कधी कोणत्या वेळेला कोणत्या काड्या करेल सांगता येत नाही. आपल्याकडे चान्स आहे, आपल्याकडे वेळ आहे, आपल्याकडे काळ आहे, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. मग सगळ्या गोष्टी जर असतील तर आपल्याला एक्झाम द्यायला काहीही प्रॉब्लेम नाही. क्लिअर. मग आता काय करायचं, आता सध्या पहा तुम्ही फॉर्म भरताना ॲपियर लोक पण भरू शकतात. जे डीएडला ॲपियर आहेत सेकंड इयरला किंवा बीएडला ॲपियर आहेत सेकंड इयरला, ते सगळे लोक भरू शकतात, त्यांनी भरण्यास काही हरकत नाही. पण जेवढे आता शिक्षक होण्याच्या कगारवर आहेत, ज्यांचं डीएड बीएड झालेलं आहे किंवा जे सरकारी नोकरी 2011 नंतर लागलेले आहेत, अशा सगळ्यांनी टीईटी तर द्यावीच. पण आधीचे जे आहेत त्यांनी सुद्धा टीईटी द्यावी. कारण त्यांचे 18, 20 वर्ष झालेले आहेत. त्यांना कोणाला वरिष्ठ श्रेणी लागू शकते, कोणाला पदवीधर लागू शकते किंवा कोणाला उच्च श्रेणी लागू शकते. तर मग त्याच्या आधी तुम्हाला टीईटी मागितल्या जाईल आणि तुम्हाला 2च वर्ष दिलेले आहेत, 2 चान्स. कारण टीईटी दरवर्षी होते, मग दरवर्षी होते तर 2 चान्स आहे. 2 चान्स मध्ये आपण क्वालिफाय झालो पाहिजे याच्यासाठी. आणि एक दुसरा काय की आपल्याकडे लेटर असावं, आपल्याकडे प्रमाणपत्र असावं पात्रचं. त्यांनी मागितलं तर ठीक, नाही मागितलं तर काहीही प्रॉब्लेम नाही.
क्लिअर? म्हणजे जी आर तिकडे काही असो, आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचे जे कॅन्डिडेट डीएड झालेले आहेत, बीएड झालेले आहेत किंवा नोकरीमध्ये लागलेले आहेत, त्या सगळ्यांनी टीईटी द्यावी म्हणजे द्यावीच. क्लिअर इथपर्यंत? मग टीईटी कोणी द्यावी? तर टीईटी माझ्या मते सर्वांनी द्यावी. जे नोकरीमध्ये नाहीत त्यांना तर कंपल्सरी आहेच, डीएड वालेही कंपल्सरी आहेत. बीएड वाल्यांना आतापर्यंत 9वी ते 12वी नव्हती, पण त्यांनीही देऊन ठेवावी, जेणेकरून कधी काय चेंजेस झाले हे आपल्याला सांगता येत नाही आणि काय त्याला जास्त लागत नाही. आलं का लक्षात? आपण आपलं काम करावं. म्हणजे जी आरचं म्हणणं काय होतं ते तुम्हाला समजलं. आता एक लक्षात घ्या, टीईटी देत असताना टीईटीचे 2 पेपर आहेत. टीईटीचे किती पेपर आहेत? म्हणजे ही जी तुमची टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आहे, टीईटी परीक्षा, या टीईटी परीक्षेचे 2 पेपर आहेत. किती पेपर आहेत? 2 पेपर आहेत. आता या 2 पेपर मध्ये आपल्याला काय काय चेंज आहे, कोणासाठी आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथं क्लिअर करून देतो. टीईटी परीक्षा हे पेपर 1 आहे आणि पेपर 2 आहे. पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2. ओके. आता याच्यामध्ये काय असतं पहा, पेपर नंबर 1 हा जनरली प्राथमिक शिक्षकांसाठी असतो. प्राथमिक शिक्षक. आणि पेपर नंबर 2 जो असतो तो माध्यमिक शिक्षकांसाठी असतो. आता जे आपले वरचे जे आहेत, ज्याला म्हणतो आपण उच्च माध्यमिक वाल्या शिक्षकांना गरज नव्हती, पण आता त्यांनी सुद्धा द्यावी. ओके. आता प्राथमिक शिक्षक कोण? तर 1 ते 6 पर्यंत शिकवणारे जेवढे काही शिक्षक आहेत त्या सगळ्यांना टीईटीचा पेपर क्रमांक किती द्यावा लागेल? 1 द्यावा लागेल. आणि 6 ते 8 चे जे आहेत त्यांनाही कंपल्सरी पेपर नंबर किती द्यावा लागेल? 2 द्यावा लागेल. आता राहिले होते 9वी ते 12वी, तर 9वी ते 12वी वाल्यांनी सुद्धा पेपर द्यावा. याच्या आधी नव्हतं, पण कदाचित तुम्हाला सुद्धा कंपल्सरी होऊ शकतं. मग तहान लागल्यावर विहीर खोदाव, त्यापेक्षा आधीच आपण विहीर खोदलेली बरी. क्लिअर? म्हणजे इथं काय आहे, इन शॉर्ट काय सांगितलं मी तुम्हाला, की सर्वच प्रोफेशनल जे कोर्सेस केलेले आहेत, म्हणजे ज्यांनी डीएड केलेला आहे आणि ज्यांनी बीएड केलेला आहे त्यांनी टीईटी द्यावीच. ओके. क्लिअर इथपर्यंत सगळं? आता प्राथमिक शिक्षक जो असतो किंवा पेपर क्रमांक 1 जो, आता काही लोकांचं पहा, काही लोकांचं डीएड पण झालेलं असतं आणि बीएड पण झालेलं असतं. डीएड पण झालेला आहे आणि बीएड पण झालेला आहे. ओके. मग आता इथं साधारणतः काय असतं की फक्त ग्रॅज्युएशन असतं आणि इथं काय असतं, मास्टर डिग्री असते. म्हणजे याला काय म्हणतो आपण, मास्टर डिग्री असतं, पोस्ट ग्रॅज्युएशन असतं, पीजी असतं. 11वी 12वी साठी, 9वी 10वी 11वी 12वी साठी तुम्हाला पीजी प्लस बीएड पाहिजे. इथं तुमचं ग्रॅज्युएशन प्लस बीएड असेल तरी सुद्धा चालतं. क्लिअर? मग आता काही लोकांचं काय असते, काही लोकांचं डीएड पण असतं आणि बीएड पण असतं. मग यांनी पेपर क्रमांक 1 पण द्यावा आणि पेपर क्रमांक 2 पण द्यावा. दोन्हीही पेपर, ज्याचं डीएड आहे बीएड आहे त्यांनी कंपल्सरी दोन्ही पेपर द्यायचे. आता दोन्ही पेपर देत असताना आपल्याला त्यामध्ये काय अभ्यास असतो, विषय कोणते असतात, कोणत्या पद्धतीने आपण अभ्यास करायला पाहिजे, कंपल्सरी विषय कोणते आहेत, सिमिलॅरिटी काय आहेत, वेगळं काय आहे, पेपर नंबर 1 चे सब्जेक्ट कोणते, पेपर नंबर 2 चे सब्जेक्ट कोणते. मग पेपर नंबर 2 ला बीएड असताना त्याचा आर्ट आहे की सायन्स आहे, आर्ट नुसार सोशल स्टडीज असतं, सायन्स असेल तर त्याचं मॅथ आणि विज्ञान असतं, गणित आणि विज्ञान असतं. तर ते कोणते कोणते असतात, किती मार्क्स साठी असतात, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला काय करतो इथं क्लिअर करून देतो. ओके. आता पुढचा मुद्दा काय मी तुम्हाला सांगितलं, टीईटी जी आहे, टीईटी परीक्षा. ओके. टीईटी एक्झाम जी 2 टप्प्यामध्ये असते, पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2. पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2.
आता पहिल्या पेपरमध्ये काय असतं आणि दुसऱ्या पेपरमध्ये काय असतं हे तुम्हाला सविस्तर या ठिकाणी काय करतो मी सांगतो. याचा पेपर 1 आणि पेपर 2 पहा. पेपर जो पहिला असतो पेपर नंबर 1 हा साधारणतः 150 मार्कचा असतो, 150 गुणांचा असतो, 150 प्रश्न असतात. पेपर नंबर 2 जो असतो पेपर नंबर 2 हा सुद्धा 150 गुणाचा पेपर आहे आणि 150च त्याच्यामध्ये काय असतात प्रश्न असतात. ओके. आता याच्यामध्ये विषय कोणते कोणते असतात तर ते पहिले समजून घ्या. पहिला विषय असतो तुमचा भाषा, ज्याच्यामध्ये पहिली तुम्ही जनरली मराठी घेता आणि दुसरी तुम्ही काय करता इंग्रजी घेत असता. काही लोक हिंदी पण घेतात. दुसरा जो असतो तुमचा पेपर म्हणजे विषय तो सुद्धा भाषेचाच असतो, फक्त याच्यामध्ये भाषा नंबर 2 जी असते पहिली जी घेतलेली आहे त्याच्या अपोजिट काय करावी लागते दुसरी भाषा घ्यावी लागते. पेपर नंबर 3 जो असतो हा असतो मानसशास्त्र, ज्याला आपण काय म्हणतो शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र. चौथा पेपर असतो तुमचा पर्यावरण आणि पाचवा असतो तुमचा विषय तो असतो गणित किंवा ज्याला आपण अंकगणित म्हणतो. तर पेपर नंबर 1 मध्ये एवढे सगळे 5 काय असतात आपल्याला विषय दिलेले असतात. आता या 5 विषयामध्ये तुमचं भाषा जे असते पहिला पेपर पहिल्या पेपरचा पहिला जो तुमचा विषय असतो हा 30 गुणासाठी असतो, दुसरा सुद्धा 30 गुणासाठी असतो, तिसरा सुद्धा 30 गुणासाठी असतो, चौथाही तुमचा विषय 30 गुणासाठी असतो आणि पाचवा सुद्धा विषय तुमचा 30 गुणासाठी असतो. ओके. आणि याच्यात प्रश्न आणि गुणसंख्या सारखीच असते, म्हणजे 5 विषय प्रत्येक विषय हा तुमचा 30 गुणाचा असेल म्हणजे एकंदरीत तुम्हाला किती गुणाचा पेपर असतो हा टोटल 150 गुणाचा पेपर असतो, 150 मार्कचा पेपर असतो. आता या 150 पैकी आपल्याला पासिंगसाठी, कारण टीईटी परीक्षेमध्ये तुम्हाला मेरिट नाही करायचे, टीईटी परीक्षा आहे तुम्हाला मेरिट करण्यासाठी नाही. टीईटी परीक्षेमध्ये काय पाहिजे तुम्ही क्वालिफाय पाहिजे, टीईटी परीक्षेमध्ये तुम्ही पात्र पाहिजे. मग पात्र होण्यासाठी कॅटेगरी जर असेल मग ज्यामध्ये एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल किंवा एसबीसी म्हणजे इन शॉर्ट कॅटेगरी असेल तर तुम्हाला 84 मार्क पाहिजे, 84 प्लस मिनिमम 84. ओपन जर असेल तर ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला 90 मार्क पाहिजे. किती गुण पाहिजे 90 गुण पाहिजे. मग आपल्याला टीईटीचा पेपर देत असताना आपण टार्गेट ठेवताना किती ठेवायचं तर मिनिमम आपण 90 प्लस गेलो पाहिजे याचं काय ठेवायचं आपण टार्गेट ठेवायचं. 100 जर ठेवलं तर फारच चांगलं, काही हरकत नाही. ओके. 100 प्लस आपण गेलोच पाहिजे, कारण ज्या वेळेला तुम्ही 100 प्लसची तयारी करसाल तेव्हा कुठं तुम्ही 90 प्लस घ्याल. मी तर कॅटेगरी बिटेगरी सोडून द्या, मी असं म्हणेल की ईच अँड एव्हरी कॅन्डिडेटला, प्रत्येक कॅन्डिडेटला 90 प्लस मार्क हे मिळायलाच पाहिजे, तर काय तो क्वालिफाय होईल. आणि इथं काय प्रत्येक सब्जेक्ट हा 30-30 मार्कचा आहे, म्हणजे तुम्हाला जे पहिल्या पेपर नंबर 1 पहिल्या पेपर साठी जे एकूण विषय आहेत ते विषय किती आहेत 5 विषय आहेत आणि प्रत्येक विषयाला 30-30 गुणांचं वेटेज आहे, म्हणजे 5ही विषय मिळून तुम्हाला 150 गुण दिलेले आहेत. 150 पैकी 90 प्लस किंवा 100 गुण घेणं काही एवढं अवघड नाही आहे. आलं का लक्षात. आता दुसरा जो पेपर असतो या दुसऱ्या पेपरमध्ये पहिला विषय असतो तुमचा भाषा, सेम, ज्याच्यामध्ये पहिला तुम्ही मराठी घेता, पहिला पेपर मराठी घेता की इंग्रजी घेता त्याच्यावर ते सगळं काय असते अवलंबून असते. दुसरा सुद्धा तुमचा पेपर असतो, याच्यामध्ये पेपरमध्ये विषय भाषा, फक्त तुमची भाषा इथं बदलते. इथं पहिली जर तुम्ही मराठी घेतली असेल तर तुम्हाला दुसरी इंग्रजी घ्यावी लागते, आणि ज्यांनी पहिली इंग्रजी घेतलेली आहे
त्याला दुसरी कोणती घ्यावी लागते? मराठी घ्यावी लागते. काही मुलं मराठी हिंदी किंवा इंग्रजी हिंदी असंही कॉम्बिनेशन करू शकतात. ओके. तिसरा असतो बालमानसशास्त्र. त्यालाच आपण शैक्षणिक मानसशास्त्र असं सुद्धा म्हणतो. ओके. चौथा जो असतो, आता हे याला जे आहे पेपर नंबर 2 ला तुम्हाला 4च काय असतात? विषय असतात. हे असतं सामाजिक शास्त्र. याला ऑर मध्ये असते तुमचं गणित आणि विज्ञान. गणित व विज्ञान. ओके. मग आता इथं काय असतं तर सेम प्रोसेस. काय? पहिला तुमचा किती गुणांचा आहे? 30 गुणांचा आहे. ओके. दुसरा विषय किती गुणांचा आहे? 30 गुणांचा आहे. तिसरा विषय किती गुणांचा आहे? 30 गुणांचा आहे. ओके. म्हणजे पहिले 3 जे विषय आहेत हे तीनही विषय दोन्हीही पेपर मध्ये काय आहेत? कंपल्सरी आहेत. म्हणजे भाषा मराठी आणि इंग्रजी हे कंपल्सरी आहे. मानसशास्त्र हे सुद्धा काय तुम्हाला दोन्हीमध्ये कंपल्सरी आहे. ओके. आता ज्यांचं BA आहे, लक्षात घ्या, ज्यांचं BA झालेलं आहे बॅचलर ऑफ आर्ट, ओके, ज्यांचं आर्ट आहे त्यांना सामाजिक शास्त्र घ्यावं लागते. ज्याचे प्रश्न किती असतात? 60 असतात. किंवा ज्यांचं BSc आहे म्हणजेच काय, ज्यांचं सायन्स आहे, स्ट्रीम त्यांची सायन्स आहे, याचे 60 प्रश्न असतात. हे ऑर मध्ये असतात. हे काय असतात? ऑर मध्ये असतात. मग कॉम्बिनेशन काय होतं? 30 30 30 आणि 60. एकूण हा सुद्धा पेपर काय असतो? 150 गुणांचा असतो. आणि सेम याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला किती घ्यावे लागतात? कॅटेगरी असेल तर 84 आणि ओपन असेल तर तुम्हाला किती घ्यावं लागतात? ओपन ओबीसी, सॉरी ओबीसी ला इथं तुम्हाला SC ST आहे, ओबीसी आहे. ओपन आणि ओबीसी असेल तर तुम्हाला 90 मार्क घ्यावे लागतात. किंवा ओबीसी याचं काहीतरी हे कॅटेगरी लक्षात घ्या. कॅटेगरी असेल तर तुम्हाला इथे किती पाहिजे? कॅटेगरी कोणती पण असो, कॅटेगरी जर तुमची असेल तर कॅटेगरीमध्ये तुम्हाला काय पाहिजे? कॅटेगरीमध्ये 84 मार्क पाहिजे. आणि ओपन मध्ये तुम्हाला किती पाहिजे? 90 मार्क पाहिजे. आता इथं ज्यांचे दोन्ही पेपर आहेत, त्यांना सोपंच आहे. कारण पहिला पेपर सेम आहे, दुसरा पेपर सेम आहे, तिसरा सेम आहे. त्यांना थोडीसा काय करावं लागते? अभ्यास एक्स्ट्रा करावा लागतो. तर तो कसा करायचा, काय करायचं ते सगळं मी तुम्हाला काय करतो? सांगतो. इथपर्यंत तुम्हाला काही अडचण आहे का? पहिला जो मुद्दा होता तुमचा काय, की TET परीक्षा कोणासाठी आहे? ओके. TET परीक्षा कोणासाठी आहे? तर हे तुमचं मी क्लिअर करून दिलं इथं की D.Ed वाले B.Ed वाले नव्हे तर सगळेच्या सगळे TET देऊ शकतात. आता याच्यामध्ये काय होतं पहा, 2011 नंतर जनरली जिल्हा परिषदला जॉईन झालेले जेवढे काही लोक आहेत, ZP ला जॉईन झालेले जे लोक आहेत 2011 किंवा 2013 नंतरचे ऑलमोस्ट त्यांची TET आहेच. फक्त प्रायव्हेट स्कूलला जे जॉईन झालेले आहेत त्यांचेच TETचे काय आहेत? प्रॉब्लेम आहेत. आणि त्यांनाच TET कंपल्सरी द्यावी लागेल. कारण 2011-13 नंतर जेवढे लागलेले आहेत ते TET शिवाय लागलेलेच नाही आहेत. फेज 1 आता तुम्ही 18ची टेट पहा किंवा नंतरची 3 टेट झालेल्या दोन्ही टेटचा विचार करा. गव्हर्नमेंट स्कूलला जे लागलेले आहेत किंवा जे जिल्हा परिषदला लागलेले आहेत ते सगळे TET धारक आहेतच. ओके. फक्त जे लोक प्रायव्हेट संस्थेमध्ये लागलेले आहेत की जे टेटच्या भरोशावर लागले त्यांची TET किंवा CTET नाही. आता ह्या 2 एक्झाम आहेत आपल्या. सेंट्रल लेवल जर घेत असेल तर ते CTET घेतो आणि आपल्या स्टेट लेवलची जी आहे ती कोणती आहे? TET आहे. तर असं काही कंपल्शन नाही. याच्यानंतर वर्षाला TET पण असते आणि CTET पण असते. ज्या लोकांची TET नाही ते लोक CTET पण देऊ शकतात, TET पण देऊ शकतात. दोन्हीही एक्झाम काय आहेत? पॅरलल आहेत, इक्विव्हॅलंट आहेत. फक्त फरक काय याच्यामध्ये की CTET सेंट्रलला, TET जी आहे ती तुम्हाला PGT, TGT, KVS आणि नवोदयच्या ज्या जागा निघतात त्याच्यासाठी तुम्हाला TET चालत नाही. तुम्हाला त्याच्यासाठी काय द्यावी लागेल? CTETच द्यावी लागेल. KVS च्या जागा निघत असतात, TGT PGTच्या किंवा नवोदय विद्यालयाच्या ज्या शिक्षकांच्या जागा निघतात
त्याच्यासाठी तुम्हाला टीईटी चालत नाही, कारण त्या जागा कुठल्या आहेत, सेंट्रल लेवलच्या आहेत, आणि सेंट्रल लेवलच्या ज्या जागा असतात त्याच्यासाठी सीटीईटी कंपल्सरी आहे. क्लिअर. मग या नंतर बायफर्गेशन सांगितलं मी तुम्हाला की पहिल्या पेपरमध्ये काय असतं, दुसऱ्या पेपरमध्ये काय असतं, कोणते कोणते विषय असतात, काय काय असतं, किती गुणांचं असतं. म्हणजे दोन्हीही पेपर तुमचे किती गुणांचे आहेत, 150 गुणांचे आहेत. ओके. आणि 150 पैकी आपल्याला टार्गेट कितीचं ठेवायचं आहे, 90 किंवा 100 प्लस मार्क मिळाले पाहिजे. क्लिअर. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जर आपण एक विचार केला तर थोडं लॉजिकली जर आपण गेलो तर लॉजिकली जात असताना आपण सहज दोन्ही पेपर काढू शकतो. ओके. आता बरेचदा आपण विचार काय करतो की सर, आता मला बरेच लोकांचे कॉल येतात, त्या लोकांचं म्हणणं असतं की सर याचा जो रेशो आहे, म्हणजे टीईटीचा जो रेशो आहे पास होण्याचा, ज्याला आपण पासिंग रेशो म्हणतो, पासिंग रेशो हा 3% आहे. म्हणजे याचा अर्थ काय, 100 मधले 3च लोक काय होतात, पास होतात. असं बऱ्याच लोकांचं आहे. आता असं काही नाही आहे. तुम्ही अभ्यास केला, तुम्ही व्यवस्थित पेपर सोडवला, निघाल. जे लोक लाईटली देतात, फक्त द्यायची म्हणून देतात, तर ते लोक पास होत नाहीत. दुसरी गोष्ट तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की तुम्हाला टीईटीला निगेटिव्ह सिस्टम नाही आहे. म्हणजे प्लस पॉइंट पा तुमचे काय, कसं क्वालिफाय होऊ शकतं, काय स्ट्रॅटेजी यूज करावी लागेल, किंवा नियोजन कसं करावं लागेल, किंवा आपल्याला रणनीती काय वापरावी लागेल, हे तुम्हाला आता मी सांगतो. की पहा, जरी 3% रेशो असेल तरी सुद्धा प्लस पॉइंट कोणते कोणते आहेत आपल्यासाठी पहा. म्हणजे याला आपण म्हणतो प्लस पॉइंट कोणते कोणते आहेत आपल्यासाठी. तर पहिला पॉइंट आहे आपला की याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टम नाही, म्हणजे तुम्ही आउट ऑफ मार्कचं सोडवू शकता. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय की याच्यामध्ये तुम्हाला जो सिलेबस विचारतात हा 1ली ते 12वी पर्यंतच विचारतात. त्याच्यामध्ये स्टेट बोर्डला जास्त स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे त्या स्टेट बोर्डच्या सिलेबसला काय करतात, जास्त फोकस केलं जातं. ओके. आणि आपण शिक्षक जर शिकवणारे असेल तर ऑलमोस्ट 1ली ते 10वी पर्यंतच त्यांना बऱ्यापैकी माहिती असतं. ओके. बऱ्यापैकी माहिती असतं. हा आपल्यासाठी काय, दुसरा प्लस पॉइंट आहे. तिसरा प्लस पॉइंट असा आहे की तुम्हाला जर पेपर 1 आणि पेपर 2 जर दोन्ही पेपर द्यायचे असतील, किंवा जे डीएड आणि बीएड दोन्ही झालेले आहेत, त्यांना कॉमन स्टडी होतो. म्हणजे काय, एका पेपरचा अभ्यास केला तर दुसऱ्या पेपरचा 90 मार्कचा ऑटोमॅटिकली काय होतो, त्याचा अभ्यास होतो. चौथा प्लस पॉइंट आपला असा आहे की आपल्याला याच्यामध्ये स्कोरिंग सब्जेक्ट जे आहेत, ज्याच्यामध्ये स्कोरिंग, तर ते कोणते आहेत, मराठी आणि मॅथ. ओके. पहिल्यासाठी पेपर नंबर 1 साठी स्कोरिंग कोणता आहे, मराठी आणि मॅथ. दुसऱ्या पेपरसाठी स्कोरिंग कोणता आहे, मराठी आणि सोशल स्टडीज, म्हणजे याला आपण सामाजिक शास्त्र. ओके. याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तुम्ही तर तुम्हाला हमखास 90 प्लस नव्हे 100 प्लस मार्क मिळतात. काय होतात, 90 प्लस नाही, तुम्हाला 100 प्लस मार्क याचे मिळू शकतात. म्हणजे शकतातच, हे मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो. का गॅरंटीनं सांगतो, कारण जवळपास चौथी टीईटी आहे ही की ज्याची बॅच आम्ही घेतोय. ओके. चौथ्या टीईटीची बॅच आम्ही घेतोय की ज्याच्यामध्ये बघा आतापर्यंत 350 प्लस विद्यार्थी काय झालेले आहेत, क्वालिफाय झालेले आहेत. ओके. आता क्वालिफाय कसे झाले, बरेचदा ज्या वेळेला आम्ही बॅच घेतो त्यावेळेला आम्हाला महाराष्ट्रभरातून फोन येतात की सर मग तुमची बॅच किती तास चालते, एवढंच शिकवता का, तेवढंच शिकवता का. तर शिकवणं हे इम्पॉर्टंट नाहीये. इम्पॉर्टंट कोणती गोष्ट आहे तर बॉस आपल्याला 90 प्लस मार्क मिळाले पाहिजे. कारण याच्यात तुम्हाला टीईटी मध्ये तुम्हाला मेरिट यायचं आहे का, तुम्हाला मेरिट यायचं आहे का, नाही. मेरिट यायचं आहे का तुम्हाला, नाही. तुम्हाला काय व्हायचंय, पात्र व्हायचंय. काय व्हायचंय, पात्र व्हायचंय.
मग पात्र जर व्हायचं असेल तर आपल्याला 90 मार्क्स सफिशियंट आहेत ना, 90 मार्क्स सफिशियंट आहेत ना. मग 90 मार्क आपल्याला भेटतील कसे, 90 मार्क मी घेऊ कसा शकतो, 90 मार्क मला मिळतील कसे, काय काय केलं म्हणजे मला 90 मार्क मिळतील, कोणत्या स्टेप फॉलो केल्या म्हणजे 90 मार्क मिळतील. 150चा पेपर जरी असेल तरी मला 90 मिळवायचे असेल तर त्याच्यासाठी काय काय करावं लागेल, कोणत्या सब्जेक्टला फॉलो करावं लागेल, कोणता सब्जेक्ट परफेक्ट करावा लागेल, कोणता सब्जेक्ट लाईटली करावा लागेल, या सगळ्या गोष्टींची स्ट्रॅटेजी आपल्याला इथं यूज करावी लागेल. आणि नेमके सगळे जण इथंच चुकतात. काय करतात पहा, काय करतात, एखादी बॅच ऑनलाईन सुरू होते, 4-4 तास टीचिंग असतं, लोक काय करतात, जॉईन करतात. आता मला एक गोष्ट सांगा, मला प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगा, जर येणाऱ्या तुम्हाला 61 डेचं प्लॅनिंग करायचंय, काय करायचंय तुम्हाला, 61 डेचं प्लॅनिंग करायचं आहे. मग 61 दिवसामध्ये तुम्हाला जर टीईटी क्वालिफाय करायची असेल तर तुम्हाला जर क्वालिफाय करायची असेल तर तुम्हाला तसंच नियोजन करावं लागेल. कारण बॉस तुम्ही काहीही करा, तुमचे कॉमन सब्जेक्ट कोणते कोणते आहेत पहा, मराठी दोन्हीकडे, मराठी तुमचा काय कॉमन आहे, इंग्रजी तुमचा कॉमन आहे, त्यानंतर तुमचा मानसशास्त्र काय आहे, पहिल्याही पेपरला दुसऱ्याही पेपरला कॉमन आहे. आता इकडे जर समजा तुमचं पर्यावरण असेल तर तुमचं इकडे सोशल स्टडीज जे आहे, सामाजिक शास्त्र बऱ्यापैकी कव्हर होतं. कारण काय काय विचारतात ते पण सांगतो. इकडे तुमचं गणित जर असेल, सामाजिक शास्त्रामध्ये विज्ञान पण घेते, इकडे जर तुमचं गणित असेल इकडे पण गणित तुमचं कव्हर होतं आणि विज्ञान पण कव्हर होतं. आता लक्ष द्या सगळेजण पहा, याच्यामध्ये सगळं कॉमनच आहे. ओके, आपल्याला या एवढ्या सब्जेक्ट पैकी आपल्याला स्कोर करून देणारा कोण आहे, तर स्कोर करून देणारा मराठी आहे, स्कोर करून देणारा इंग्रजी आहे आणि स्कोर करून देणारा तुमचा बऱ्यापैकी, म्हणजे इंग्रजी बऱ्यापैकी स्कोर करून देतो, मराठी तुम्हाला परफेक्ट स्कोर करून देतो. मग आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला मराठी इंग्रजी याच्यामध्येच तुम्हाला 55 प्लस, मराठी इंग्रजी नाही, मराठी आणि गणित याच्यामध्ये 2 सब्जेक्ट मध्ये 60 पैकी तुम्हाला 55 प्लस मार्क मिळाले पाहिजे. असं बोलल्या जातं, कसं की ज्या व्यक्तीला गणितामध्ये 25 प्लस मार्क मिळाले त्याचा टीईटी हमखास निघतो. 25 प्लस मार्क जर त्याला गणितात मिळत असेल तर त्याचा टीईटी पेपर निघाला समजा. कारण काय, इथं जर याला मराठीमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळतात, किंवा मराठी परफेक्ट करायचं, गणित परफेक्ट करायचं, इंग्रजी मधला जो ग्रामरचा पार्ट आहे तो ग्रामरचा पार्ट करा. ओके, इंग्रजी मधला काय करायचा, ग्रामरचा पार्ट करायचा, इंग्रजी मधला तुम्ही ग्रामरचा पार्ट करायचा. ओके, ग्रामर ऑलमोस्ट जवळपास जेवढं जमतं तेवढं करायचं. 5वी ते 10वी तुम्ही 12वी पर्यंत, ग्रॅज्युएशन पर्यंत ग्रामर शिकलेल्याच आहात, म्हणजे तुम्हाला थोडंफार त्यातलं येतच. ओके, आता तिसरी गोष्ट, मानसशास्त्रामध्ये अभ्यास करत असताना रीडिंग करायचं, कारण याच्यावर तुम्हाला ऍप्लिकेशन स्किल बेस्ड क्वेश्चन येतात, ज्याला आपण काय म्हणतो, उपयोजनात्मक प्रश्न. काय येतात तुम्हाला मानसशास्त्रावर, शैक्षणिक मानसशास्त्र असेल किंवा बाल मानसशास्त्र असेल तर याच्यावर तुम्हाला उपयोजनात्मकच प्रश्न येतात. त्याच्यामुळे तुम्ही कितीही शिका, कितीही प्रॅक्टिस करा, त्यातलं तुम्हाला कवडीचंही पेपरमध्ये येईलच याची गॅरंटी नाही.
उलट तुमची जर मानसिक लेवल चांगली असेल, तुमची जर इंटलेक्च्युअल लेवल वाढलेली असेल, तुम्हाला जर ते कळत असेल, तुम्ही जर अध्यापन करत असाल, तुम्ही जर शिकवत असाल, तुम्हाला जर उपयोजन करता येत असेल, ऍप्लिकेशन करता येत असेल, प्रेझेन्स ऑफ माइंड असेल, तर हमखास तुम्ही इथं या 30 पैकी जवळपास 18 ते 22, 25 पर्यंत मार्क सहज केलं नाही केलं तरी सुद्धा मिळवू शकता. इज इट क्लिअर? बरोबर का? तुम्ही मानसशास्त्राचं करा, नका करू, तुम्हाला जेवढे मार्क मिळायचे आहेत तेवढेच मार्क मिळतील. आता याच्यामध्ये काय करायचं, तर काही उपपत्ती आहेत, काही तुम्हाला उपपत्ती आहेत त्या पाठ करायच्या, काही तुम्हाला याच्यामध्ये व्याख्या आहेत, मानसशास्त्रज्ञांच्या व्याख्या आहेत, तेवढ्या पाठ करायच्या. बस पर्सनॅलिटी वगैरे थोडंसं रीड करून घ्यायचं, झालं, जास्त करण्याची गरज नाही. ओके, म्हणजे तुम्ही उपपत्ती, व्याख्या आणि थोडंसं ओव्हरलुक केलं, तुम्हाला 15 ते 25 पर्यंत मार्क सहज मिळू शकतात. क्लिअर? पर्यावरण हे तर काही कोणाच्या हातात नाहीये, कारण इथं पर्यावरणामध्ये पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला हिस्ट्री पण करावं लागते, सिव्हिक्स पण करावं लागते, जिओग्राफी पण करावं लागते, सायन्स पण करावं लागते, एन्व्हायरमेंट पण करावं लागते. काय विचारतील? नो डाऊट. जरी तुम्हाला परीक्षा परिषदेने काय दिलेला आहे? सिलेबस दिलेला आहे. पण भाऊ या सिलेबसवर विचारतीलच याची गॅरंटी नाही, ते काहीही विचारू शकता. मुद्दा लक्षात घ्या. जरी तुम्हाला फक्त सिलेबस दिलेला असेल की बाबा मराठीचं हेच विचारू, बुद्धिमत्ता तर नाहीच आहे तुम्हाला, इंग्रजीचा एवढाच भाग विचारू, काय होतं जर इंग्रजीमध्ये ग्रामर असेल, ग्रामर पण विचारतात, पॅराजंबल पण विचारतात, त्यानंतर तुम्हाला व्होकॅब्युलरी पण विचारतात, त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॉम्प्रेन्शन पण विचारतात. काय काय विचारतात? कॉम्प्रेन्शन पण सेम थिंग आहे. मराठीमध्ये तुम्हाला इथं ग्रामर म्हणजे व्याकरण पण विचारतील, तुम्हाला शब्दसंग्रह पण विचारतील, तुम्हाला उतारे पण दिले जातील, काही पण येऊ शकतं, काही पण मराठीमध्ये जनरली आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. आणि त्यातही आपण ज्या पद्धतीनं मराठी करून घेतो, आउट ऑफ माझे पूर्वीचे जे मुलं आहेत ज्यांचं TET क्वालिफाय झालेलं आहे, त्यांना मराठी आणि गणितामध्ये 55+ मार्क आहेत. आउट ऑफ मराठीमध्ये 29-30, गणितामध्ये 26-27-28. क्लिअर? म्हणजे 2 विषयामध्ये तुम्ही गेले 56-57 ला गेले. ओके, आता ग्रामर केलं थोडंसं, व्होकॅब्युलरी थोडी वाचली, ते पण होऊन जातं. मानसशास्त्रामध्ये काय करायचं? उपपत्ती आणि व्याख्या तेवढ्या करायच्या. पर्यावरणामध्ये तुम्हाला काही जास्त करण्याची गरज नाही, ते तुम्हाला माहितीच आहे. पण जर सेकंड पेपर देत असाल तर सामाजिक शास्त्राचं थोडंफार तुम्हाला इतिहास वाचावं लागेल, थोडंफार तुम्हाला भूगोल वाचावं लागेल, तुम्हाला राज्यशास्त्र सुद्धा थोडाफार वाचावं लागेल आणि इकॉनॉमिक्स सुद्धा थोडाफार वाचावा लागेल. कारण सामाजिक शास्त्रामध्ये ज्याचं BA झालेलं आहे त्याला सामाजिक शास्त्रामध्ये 60 प्रश्न इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, इकॉनॉमिक्स याच्यावर विचारले जातात. त्याच्यानंतर ज्यांचं सायन्स आहे त्यांना गणित आणि विज्ञानवर 30 प्रश्न असतात. जो पहिल्या पेपरचं गणित करतो त्याला हे गणित अवघड नाहीच आहे. समजलं काय? म्हणजे ज्याला दोन्ही पेपर द्यायचे आहेत त्याच्यासाठी या पद्धतीनं जर तुम्ही गेलात, कोणत्या? मराठी परफेक्ट करायचं, गणित परफेक्ट करायचं, बाकीच्या सब्जेक्टचं ओव्हरलुक करायचं. बाकीच्या सब्जेक्टचं काय करायचं? ओव्हरलुक करायचं, व्यवस्थित करायचं, पद्धतशीर करायचं. जर तसं केलं तर तुम्हाला मी 1,01% सांगतो, 90 मार्क मिळवणं कोणालाच अवघड नाहीये. पण तुम्ही म्हणाल की बाबा उद्यापासून 4-4 घंटे नुसता अभ्यास करतो, नुसतं हे वाचू की ते वाचू की ते वाचू की ते वाचू. अबे तुला मेरिट मध्ये यायचंय का भाऊ रे? नाही, तुला काय करायचंय? फक्त तुला क्वालिफाय करायचं आहे. मग क्वालिफाय करायचं आहे तर कायला मगजमारी करता? उलट मोर स्टडी मोर कन्फ्युजन. तुम्ही जेवढं जास्त डीप मध्ये जाल तेवढं डोकं तुमचं खराब होईल. मुद्दा लक्षात आला? जेवढं जास्त तुम्ही डीप मध्ये जाल तेवढे तुम्ही प्रॉब्लेम मध्ये याल. त्याच्यापेक्षा जेवढं तुम्हाला सांगितलं जातं तेवढं तुम्ही करा. आणि माझे आतापर्यंतचे रिझल्ट आहेत की 350+ लोकांच्या TET ऑलरेडी काढून दिलेल्या आहेत.
टीईटी म्हणा किंवा सीटीईटी म्हणा. ओके, दरवर्षी पवित्र पोर्टल मधून आपले 50+ गव्हर्नमेंटला लागतात आणि 100 पोरं हे संस्थेला लागतात. म्हणजे 150-200 लोक टीआयटीला माझ्याकडे असतातच. ओके, तर एवढा रिझल्ट आपला सफिशियंट आहे. समजलं काय? आता हे झालं तुमचं काय, कशात काय असतं, कोणत्या सब्जेक्टला फोकस करायचं, कोणता सब्जेक्ट वाचायचा, कोणत्या सब्जेक्टनी काय करायचं, हे सगळं मी तुम्हाला काय केलं इथं डिटेलमध्ये सांगितलं. आता आपण कोणत्या पद्धतीनं तुमच्याकडून करून घेतो की जेणेकरून तुमचं काय निघेल, टीईटी निघेल, तर त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी क्लिअर करतो. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, तुम्हाला शिकवायला एक मी आहे, दुसरं पाटील सर आहेत. गेस्ट लेक्चर म्हणून डॉक्टर वाकोडे सर आहेत, जे इंटरनॅशनल स्पीकर आहेत, हिस्ट्रीचे तज्ज्ञ आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे डॉक्टर खरात सर आहेत. अजून 2-3 लोक आहेत, ते सुद्धा तुम्हाला शिकवतील. इथं मी तुम्हाला गणित आणि सायन्स हा भाग शिकवणार आहे. पाटील सर तुम्हाला जनरल स्टडीज आणि मराठी शिकवतील. त्यानंतर डॉक्टर वाकोडे तुम्हाला हिस्ट्री शिकवतील. खरात सर तुम्हाला, आता हे गेस्ट लेक्चर आहेत, हे गेस्ट लेक्चर. खरात सर तुम्हाला सायन्स आणि जिओग्राफी शिकवतील. ऍक्च्युली या सगळ्यांचे ऍपमध्ये काय आहेत, आपल्या ऍपमध्ये रेकॉर्डेड 815+ लेक्चर आहेत. किती आहेत रेकॉर्डेड? 815+ रेकॉर्डेड लेक्चर आहेत, की ज्याच्यामध्ये असं म्हणा की टोटल टीईटी आणि टीआयटीचा काय केलेला आहे आपण, सिलेबस रेडी केलेला आहे. काय केलेला आहे? सिलेबस रेडी आहे. ओके, त्याच्यानंतर इंग्रजीसाठी अजून तुम्हाला 1-2 सर येतील की जे तुम्हाला इंग्रजी ओव्हरलुक करून देतील. यापूर्वी पाठक सरांनी इंग्रजी शिकवलेला आहे आपल्या ऍपवर, त्यांचेही काही लेक्चर तुमच्याकडे आहेत. म्हणजे एवढे सगळे टीचर लोक तुम्हाला काय करतील, शिकवतील. आता याच्यामध्ये माझं जर म्हणाल तर मी साधारणतः 3 वेळा टीईटी प्राथमिक म्हणजे पहिला पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 हे दोन्ही 3 वेळा मी काय क्वालिफाय आहे. त्यानंतर 3 वेळा सीटीईटी पहिला पेपर आणि दुसरा पेपर हे सुद्धा क्वालिफाय आहे. आणि टेट ही आताची मी दिलीच नाही, पण पहिल्या ज्या 2 टेट झाल्या त्या दोन्ही टेट मी क्वालिफाय आहे. मी पवित्रचा फॉर्म भरला नाही. पहिल्या टेट मध्ये मला 146 मार्क होते आणि दुसऱ्या याच्यामध्ये 137 मार्क होते. मी फॉर्म भरला नाही. क्लिअर? तसंच तुम्हाला पाटील सर हे सुद्धा 2 वेळा टीईटी प्राथमिक पेपर आहेत आणि सीटीईटी हा सुद्धा प्राथमिकचा पेपर काय आहे, क्वालिफाय आहे. पाटील सरांना जवळपास 15 वर्षाचा अनुभव आहे. माझा साधारणतः 12 इयरचा अनुभव आहे. आणि माझं एज्युकेशन डीएड, बीएड, एमएड, बीए, बीकॉम, एमए पॉलिटिकल, एमए इंग्लिश, एमए मराठी, एमए हिस्ट्री, सेट, नेट, एमपेट सगळंच झालेलं आहे माझं. समजलं काय? 3ही फील्ड मध्ये मी ग्रॅज्युएट, आर्ट, कॉमर्स, सायन्स, एज्युकेशन 4ही फील्ड मध्ये मी काय ग्रॅज्युएट आहे. ओके, यामुळे आणि आतापर्यंत अकोला जिल्ह्यातून माझ्याशिवाय दुसरं कोणीच शिक्षकांची टीईटी, सीटीईटी किंवा टीआयटी किंवा केंद्रप्रभू ह्या बॅचेस घेत नाही. सांगायचं तात्पर्य की एवढा एक्सपर्ट लोकांनी तुम्हाला काय केलेलं आहे, टीचिंग केलेलं आहे. आणि आपण या पद्धतीनं म्हणजे काय, तुमच्याकडे रेकॉर्डेड सगळं मटेरियल आहेच, नो डाऊट. प्लस आपण डेली 2 तास लाईव्ह घेणार आहे. डेली 2 तास काय करणार आहे आपण, लाईव्ह लेक्चर घेणार आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय की इम्पॉर्टंट सिलेबस मधलं जे इम्पॉर्टंट आहे तो सगळा मॅक्सिमम पोर्शन आपण तुमचा कव्हर करून देणार आहे. आता बरेचदा म्हणतात की सर हिस्ट्री घ्या, सिव्हिक्स घ्या, जिओग्राफी घ्या, मराठी घ्या, सगळंच घ्या. तर सगळं शक्य नाही.
स्पष्ट सांगतो मी तुम्हाला, जे लोक तुम्हाला महाराष्ट्रातले सांगत असतील आम्ही सगळा सिलेबस करू, आम्ही यू करू, आम्ही ट्यू करू, काहीही होत नसतं. म्हणून आम्ही स्पष्ट सांगतो की आम्ही तुम्हाला रेकॉर्डेड सगळं दिलेलं आहे. जेवढं जास्त लाईव्ह तुमच्याकडून घेता येईल, जेवढं जास्त लाईव्ह तुम्हाला देता येईल, त्यात गेस्ट लेक्चर असतील, गणित असेल, मराठी असेल, सायन्स असेल किंवा इकडे तुमचं हिस्ट्री असेल, सिविक्स असेल, जास्तीत जास्त कंटेंट तुमच्यापर्यंत देण्याचा आम्ही काय करू, ट्राय टू द बेस्ट लेवल करणार आहे. आता याच्यामध्ये तिसरी गोष्ट काय आहे की आपण तुम्हाला नोट्स देणार आहे, ज्याला इम्पॉर्टंट नोट्स, ज्या ऍपमध्ये पण आहेत, तुम्हाला काही इम्पॉर्टंट नोट्स देणार आहे की बा एवढं करा, एवढं येईल आणि एवढं केलं तरच तुम्हाला काय होतील, मिशन 90+ हे तुमचं काय होईल, कव्हर होईल. ओके. त्याच्यानंतरची गोष्ट काय, आपण पेपर सेट किंवा पेपर सिरीज हे पण घेणार आहे. म्हणजे काय, तुम्हाला 150 मार्कच्या पेपरचा आपण काय करून घेणार आहे, सराव सुद्धा करून घेणार आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आपण या 2 महिन्यामध्ये म्हटल्यापेक्षा काय की प्लॅनिंग, ज्याला आपण काय म्हणतो की 61 डेज फॉर्म्युला, 61 दिवसाचा फॉर्म्युला तुम्हाला काय करेल, आपण परफेक्ट करून देणार आहे. ओके. की जेणेकरून तुमचं मिशन जे आहे, मिशन 90+ हे तुमचं काय होईल, क्लिअर होईल. आणि तुम्हाला, कारण मी आधीच सांगितलं तुम्हाला, आपल्याला मेरिटला यायचं नाहीये. यायचंय का मेरिटला? नाही. आपल्याला काय करायचंय, फक्त पात्र करायचंय. आणि जास्तीत जास्त शिक्षक लोकच आहेत, त्यांना काय फक्त पात्र झालं, क्वालिफाय झालं, बस झालं, बाकी आपल्याला काही घेणं देणं नाही. मग माझं प्रत्येकाला सजेशन असतं काय, मला कॉल करतात की सर काय काय होईल, कसं होईल, काय होणार नाही. त्याला एकच गोष्ट सांगतो मी की भाऊ जेवढं होईल तेवढं होईल, पण तुझा पेपर निघेल. आपल्याला शेवटी एंड ऑफ द रिझल्ट काय महत्वाचं आहे की पेपर मध्ये काय येतं, 90 मार्क मला कसे मिळतील ते सांगा, बाकी जाऊ द्या तिकडे ना, मी बाकी काहीच नाही. शॉर्ट बट स्वीट महत्वाचं कंटेंट. आता हे जे शिक्षक लोक आता 15, 18, 20 वर्ष ज्यांच्या सर्व्हिस झालेल्या आहेत, खरंच ते अभ्यास करतील का, डीप अभ्यास करतील का, नाही करणार. मग त्यांना जे महत्वाचं आहे, जे इम्पॉर्टंट आहे की जेणेकरून 90+ मार्क मिळतील, तेवढंच करा लागेल. जास्त डोक्याला ताप नाही. आणि मी तर भाऊ तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी जास्त डोक्याला तापच देत नसतो, मी डोक्याला ताप नसतो घेत. आणि एवढं सगळं तुम्हाला महाराष्ट्रातली सगळ्यात कमी फीज वाली आपली बॅच आहे. एवढं सगळं किती रुपयामध्ये मिळेल तुम्हाला, फक्त 799, 799. जर तुम्ही 2 पुस्तकं घ्यायला बाजारात गेले ना, तुम्हाला सांगतो मी, मॅथ आणि रिझनिंगचं पुस्तक घ्यायला जा, तुमचे 900 रुपये कुठंच नाहीत गेले. म्हणजे हे जे किंमत आहे काय, 2 पुस्तकांची किंमत काय, हे 2 पुस्तकांची किंमत आहे. आणि 2 पुस्तकांच्या किमतीमध्ये तुम्हाला ऍक्च्युली 2 वर्षापूर्वी आम्ही याच टीईटी बॅचचे 3999, 2599 एवढी फी घेतलेली आहे. पण यावर्षी सगळ्यांना कंपल्सरी केलेला आहे, मॅक्सिमम लोकांना करायचंय, त्या दृष्टिकोनातून आम्ही फी फक्त किती ठेवलेली आहे, 799. तर तुम्ही लोक, तुमच्या सोबतचे लोक, तुमच्या आजूबाजूचे लोक, तुमच्या संपर्कातले लोक जेवढे काही असतील त्यांना बिंदास सांगायचं की सचिन सरांचं जे बॅच आहे ती तुम्ही घ्या. आता बॅच कुठं आहे तर मी तुम्हाला एक सांगतो, काय बॅच कुठं आहे. एक तर मी तुम्हाला लिंक पाठवलेली आहे, लिंक वरून ऍप डाउनलोड करायचं आणि बॅच डायरेक्ट ऍप मधून काय करायची, जॉईन करायची. नाही तर प्ले स्टोअरला जायचं आणि तिथून SK करियर अकॅडमी
हे ॲप डाउनलोड करायचं आणि ते डाउनलोड केल्यानंतर स्टोअर बॅचेसमध्ये तुम्हाला शिक्षक पात्रता TET बॅच दिसेल, ज्याची फी किती आहे 799. तर तिथूनच काय करायचं, तिथूनच परचेस करायची. बाकी लाईव्ह जे होईल त्या लाईव्हच्या ग्रुपमध्ये मी प्रत्येकाला ऍड करून देईल. क्लिअर? इथपर्यंत समजलं? कोणाला काही डाऊट्स? सगळ्या गोष्टी तुमच्या मी क्लिअर करून दिलेल्या आहेत. काय करायला पाहिजे आपण, काय नको करायला पाहिजे, की जेणेकरून आपला काय निघेल, पेपर निघेल. पहा, मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्या गोष्टी होत्या कोणत्या, की TET कोणाकोणासाठी आहे, कोणी कोणी द्यायला पाहिजे, GRचं म्हणणं काय, नेमका अभ्यास कसा करायचा, अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी यूज करायची, मिशन 90+ कसं जायचं, याचा फॉर्म्युला मी तुम्हाला दिलेला आहे. आणि तो इम्प्लिमेंट कसा करायचा हे जेव्हा लेक्चर होतील तेव्हा तुम्हाला ते समजेलच. जनरली आपण रात्री 8 ते 10 किंवा 9 ते 11 लेक्चर घेणार आहे. उद्या तर नाही होणार, पण परवापासून तुमचं 2-3 दिवस तुमचं एकच लेक्चर होईल. जसजसे लेक्चरर लोक आपले अवेलेबल होतील त्या पद्धतीने आपण काय करणार आहे, लेक्चर तुमचे घेणार आहे. जर काही अडचण असेल तर तुम्ही मेसेज करू शकता, जर फारच अडचण असेल तर कॉल करू शकता, आणि त्याच्याही पेक्षा जास्त अडचण असेल तर आम्ही तुम्हाला सांगू. क्लिअर? आपलं टार्गेट एकच आहे की या वर्षी जास्तीत जास्त लोक TET क्वालिफाय झाले पाहिजे. मी तर म्हणाल 100% आपल्या क्लासच्या लोकांचा रिझल्ट लागला पाहिजे. तुम्हाला काय अडलं, काय पाहिजे, काय नाही पाहिजे, काय अडचणी आहेत, काय डिफिकल्टी आहेत, काय क्युरीज आहेत, त्या तुम्ही क्लास झाल्यावर विचारू शकता, क्लासच्या आधी विचारू शकता, मेसेज करू शकता, कॉल करू शकता. जेव्हा जेव्हा आम्ही फ्री असेल तेव्हा तुमच्या सगळ्या प्रश्नांची काय करू, उत्तरं देऊ. पहा, महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही बॅचेस आहेत त्याच्यामध्ये कोणत्याच मास्टर सोबत तुमचा पर्सनल कॉन्टॅक्ट होत नाही, लक्षात ठेवा. आमचा भर असा आहे की आम्ही पर्सनली सगळ्या गोष्टी काय करून देतो, क्लिअर करून देतो. म्हणूनच जुने नवे सगळे विद्यार्थी काय करतात, आमच्याकडे येतात आणि TET क्वालिफाय होऊन जातात. क्लिअर? इथपर्यंत समजलं? कोणाला काही अडचण आहे, कोणाला काही विचारायचं आहे असेल तर सांगा, नाही तर आपण इथं थांबून जाऊ. क्लिअर? चला पटापट काय काय प्रॉब्लेम आहेत ते विचारा. ओके, थांबून जाऊ मग आपण आज इथं. चालेल? तुम्हा सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. सगळ्यांनी फॉर्म भरून द्या, केअरफुली फॉर्म भरा, चांगल्या पद्धतीनं फॉर्म भरा, त्यात चुका करू नका. तुमचं जे काय असेल, पहिला पेपर असेल पहिला पेपर, दुसरा पेपर असेल दुसरा पेपर, दोन्ही पेपर असेल दोन्ही पेपर, आणि बॅच सगळ्यांनी पटापट परचेस करा. कारण मी फक्त 15 तारखेपर्यंत 799 ठेवलेला आहे. आलं का लक्षात? नंतर मग त्याच्यामध्ये 999 होईल. जसजसं वाढत जाईल तसतसं पुढे होत जाईल. म्हणून तुमच्या आजूबाजूच्या वरच्या खालच्या मित्रांना, मंडळींना, नातेवाईकांना सगळ्यांना सांगा की सरांची बॅच पटापट घेऊन टाका. आणि तुम्हाला जे असेल ते डाऊट आपण सगळे जेव्हा लाईव्ह असेल तेव्हा मी क्लिअर करून देईल. क्लिअर? ओके, चालेल. मग सगळ्यांना शुभेच्छा. परवापासून सगळ्यांनी जॉईन होत चला. तुम्हाला ग्रुपवर सगळ्यांनी मला मेसेज करा हाय म्हणून, नाव आणि तुमचा नंबर, म्हणजे मला तुम्हाला ग्रुपमध्ये काय करता येईल, ऍड करता येईल. ओके, ठीक आहे. बेस्ट ऑफ लक. देन रिमेनिंग पार्ट वी विल सी टुमॉरो. हॅव अ नाइस डे.